सर्जा राजा पळा, पाऊस आला. नमस्कार मित्रांनो, कैवल्य पादाच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्य पादातले सूत्र बघतोय. हे सूत्र त्यांच्यातला दडलेला गहन अर्थ समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणांची जोड देखील त्यांना येतोय. आतापर्यंत या कैवल्य पदातली सुरुवातीची 6 सूत्र बघितलेत. आजच्या भागामध्ये आपल्याला कैवल्य पादाचं 7वं सूत्र बघायचं आहे. योग्याची कर्म नक्की कशी असतात? सामान्य व्यक्तीच्या कर्मांपेक्षा या योग्याचा कर्म काही वेगळ्या प्रकारचा आहे का? योग्याच्या कर्मामध्ये आणि सामान्य व्यक्तीच्या कर्मामध्ये नक्की कोणत्या प्रकारचा फरक आहे हे आपल्याला आजच्या सूत्रामध्ये बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. कर्म अशुक्ल अकृष्णम योगिनः त्रिविधम इतरेषां या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. कर्म कर्म म्हणजेच काय, तर माणसाचं कर्म. अशुक्ल अकृष्णम अशुक्ल म्हणजेच काय की ज्या कर्मामध्ये पुण्य याचा अजिबातच लवलेश नाही असे जे कर्म आहे ते अशुक्ल. अकृष्ण म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये पापाचं लवलेश नाही अशा प्रकारचं जे कर्म आहे ते अकृष्ण कर्म. एकंदरीतच हा जो कर्माचा प्रकार आहे अशुक्ल आणि अकृष्ण हे निष्काम कर्म म्हणून आपल्या समोर येतात. हे कोणाचे, तर योगिनः. योगिनः म्हणजेच काय, तर योगी साधकाचे कर्म हे अशा प्रकारचे. त्रिविधम त्रिविधम म्हणजेच काय, तर इतर जे पापांचे प्रकार आहेत, मग ज्याच्यामध्ये पुण्य असेल, पाप असेल किंवा पुण्य आणि पाप यांना एकत्रित करून जे मिश्र कर्म तयार झाले त्या कर्माचा म्हणजेच हे जे 3 कर्म आहेत हे इतरेषां म्हणजे योगी साधक सोडून जे इतर आहेत त्या इतर सामान्य माणसांचे अशा प्रकारचे कर्म असतात. एकंदरीतच या सूत्राचा आपण जेव्हा अर्थ बघतो तेव्हा तो आपल्या समोर असा येतो की जो योगी साधक असतो त्याचे जे कर्म आहेत ते अशुक्ल आणि अकृष्ण म्हणजेच पाप आणि पुण्य यांच्या अगदीच पलीकडचे असे कर्म असतात. मात्र इतर जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांचे कर्म हे 3 प्रकारचे म्हणजे पुण्य, पाप आणि पुण्य पापानी एकत्रित असलेले मिश्र असे कर्मांचे प्रकार असतात. आपण ही 3 प्रकारची कर्म आणि त्याच्याबरोबर योगी साधकाचं जे कर्म आहे ते समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला कृष्ण कर्म म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. पण हे समजून घेण्यासाठी हा सुरुवातीचा व्हिडिओ बघूया. चोर आत्ताच तिकडे पळाला. आता कृष्ण कर्म म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्ण असा अर्थ अजिबात घ्यायचा नाही. मात्र श्रीकृष्ण रंगाने वर्णाने हे काळे होते, सावळे होते, तो इथे अभिप्रेत आहे. म्हणजे तिथे आपण काळे कर्म असे देखील म्हणू शकतो. जे कर्म कुठेतरी पाप केल्यावरती उद्युग्न होतात असे देखील आपण म्हणू शकतो. जे दुष्ट हेतूने केलेले आहेत असे देखील आपण कर्म कृष्ण कर्म म्हणून ओळखतोय. किंवा ज्या कर्मांमधून दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो असे जे कर्म आहेत ते देखील आपण इथे कृष्ण कर्म म्हणू शकतो. बघा एकंदरीतच आपण ह्या कर्मांची जेव्हा उदाहरणं बघतो तेव्हा चोरी होऊ शकते, मारामारी होऊ शकते, हिंसा होऊ शकते, एकंदरीतच आपण खोटं बोलणं असं देखील होऊ शकतं. व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तो व्यक्ती मारामारी करतोय, तो पोलिसांशी खोटं बोलतोय, तो लूटमार करतोय. या सर्व गोष्टी कृष्ण कर्माची उदाहरणं म्हणून आपल्या समोर येतात. कृष्ण कर्माच्याच अगदी विरुद्ध म्हणजे शुक्ल कर्म. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हा व्यक्ती सकाळी उठतो, तो देवांची पूजा करतो, तो मंदिरात जातो, तिथे असलेल्या गरीब लोकांना तो खायला प्यायला देतो. एकंदरीत सर्व लोकांच्या सेवाभाव मनाने तो इथे पुढाकार घेत असतो. हे सर्व करत असताना कृष्ण कर्माच्या विरुद्ध म्हणजेच आपण ज्याला सफेद कर्म किंवा पुण्याच्या वाटेवर नेणारे कर्म असं देखील म्हणू शकतो. या कर्मांमुळे दुसऱ्याला त्रास न होता दुसऱ्यांमध्ये सेवाभाव निर्माण होण्याची शक्यता ही अधिक असतं. आपण नेहमीच म्हणतो की तुझ्यासाठी स्वर्गाची दारे नेहमी खुले असतील. ही कधी असतील, तर तुम्ही जेव्हा पुण्य कर्म करताय, तुम्ही जेव्हा शुक्ल कर्म करताय. कृष्ण आणि शुक्ल या कर्मानंतर या दोघांचं एकत्रित कर्म नक्की कसं आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघूया. एकंदरीतच
शुक्ल कर्म असो किंवा कृष्ण कर्म असो, या दोघांच्या एकत्रीकरणातून जे कर्माचं आपल्या समोर प्रकटीकरण होतं त्यालाच आपण इथे मिश्र कर्म असं म्हणतोय. आपण या व्हिडिओमध्ये जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्याचे उदाहरण बघितलं, ज्याला आपण अगदी जगाचा पोशिंदा असं देखील म्हणतो. मग हा जगाचा पोशिंदा असलेला व्यक्ती, हा पुण्याचा साधक असलेला व्यक्ती मिश्र कर्मामध्ये कसा काय सहभागी होतो, त्याच्या अंगावरती पुण्याबरोबरच पाप कसं काय चढतं हे आपण या उदाहरणामध्ये समजून घेतलं. तो पोशिंदा आहे, तो जगाला पोचतो म्हणून तो पुण्याचा धनी आहे. मात्र तो जेव्हा शेतामध्ये नांगर फिरवतो, अनेक सूक्ष्मजीव त्याच्या नांगराखाली येतात, तेव्हाच त्याच्या अंगावरती कुठेतरी पुण्याबरोबरच पापाचे कर्म देखील येतात. एकंदरीतच तो पुण्य करत असतो, मात्र सोबत पापाला पण घेऊन फिरतो, म्हणूनच त्याच्या कर्मांना इथे काहीसं मिश्र कर्म असे म्हणतात. पुढचा जो कर्मांचा प्रकार आहे म्हणजेच अशुक्ल अकृष्ण कर्म, हा महर्षी पतंजलींनी केवळ आणि केवळ फक्त योगी साधकांसाठी राखीव ठेवलाय. योगी साधक कोणत्या प्रकारे काम करत असतो, कुठल्याच प्रकारे जेव्हा आपण कर्म करू, जेव्हा आपण एखादं काम करू, तेव्हा कुठल्याच प्रकारे फळाची अपेक्षा करायची नाही. निष्काम प्रकारचं काम करायचंय. अहंकाराची कुठल्याही प्रकारची भावना आपल्या मनामध्ये नाहीये. अशा प्रकारचं जेव्हा योगी साधक काम करतो तेव्हा त्या कर्मांना इथे अशुक्ल अकृष्ण कर्म असे म्हणतात. आपण हे कर्म समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू, मात्र हे उदाहरण बघण्यासाठी हा व्हिडिओ बघूया. मला ना बाग सांभाळायला खूप आवडतं. मला त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावायला खूप आवडतात. माझ्या गच्चीवर देखील मी फुलझाडं लावलेली आहेत, फळझाडं लावलेली आहेत. वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये मी ही फुलझाडं, फळझाडं लावलेली आहेत. त्यांची मी वेळच्या वेळी निगा घेतो, त्यांना खत टाकतो, त्यांना पाणी वेळच्या वेळी घालतो, त्यांना अजिबातच सुकून देत नाही. म्हणजे त्यांची वाढ करणं, त्यांना योग्य वेळी पाणी देणं हे काहीसं माझ्यासाठी पुण्याचं काम आहे असं देखील म्हणू शकतो. मात्र त्या झाडावरती जेव्हा फुल येतंय त्याचा वास घेणं ही माझी अपेक्षा असते. त्याला जेव्हा फळ येणार त्या फळाचा स्वाद चाखणं ही माझी अपेक्षा असतं. हे अपेक्षा ठेवून जे काम केलेलं आहे, ते फळ तोडणं, ते फूल तोडण्याचं जे मी काम केलंय ते कुठेतरी पापाचा धनी म्हणून मला बनवतं. म्हणजे मी पुण्य देखील करतोय, मी पाप देखील करतोय. सामान्य माणूस असलेला मी या दोघांचं मिश्र कर्म म्हणून काम करत असतो. मात्र जेव्हा पावसाळा येतोय तेव्हा या कुंड्यांना ऑटोमॅटिकलीच पाणी भेटतंय. मला कोणत्याही प्रकारे 4 महिने या झाडांना पाणी घालायची गरज नाही. ऑटोमॅटिकच ह्यांना फुलं लागतात. फुलांपासून पुढे फळांची निर्मिती होते. पाऊस ही फुलं आणि फळं अजिबातच मागत नाही. या ठिकाणी पाऊस हा योगी साधकाप्रमाणे कर्म करतोय. त्यांना कुठल्याही प्रकारे आपण जे पाणी जगात सोडतोय त्याच्यामधून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. ही झाडच नाही तर आपण सुद्धा पावसाच्या पाण्याचा वापर करतो. मात्र हा पाऊस कुठल्याही प्रकारचं त्याच्यामधून मला हे द्या ते द्या अशी मागणी करत नाही. पावसाचं जे हे कर्म आहे ते अगदीच योगी साधकासारखं अशुक्ल आणि अकृष्ण या प्रकारचं आपल्या समोर येतं. आज आपण कर्माचे 4 प्रकार म्हणजे कृष्ण कर्म, शुक्ल कर्म, मिश्र कर्म, अशुक्ल आणि अकृष्ण कर्म हे 4 प्रकार बघितले. कैवल्य पदातली अनेक रहस्य अजूनही उलगडणं आपल्याला बाकी आहेत. ही सर्व सूत्र मी तयार केल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मौल्यवान प्रश्न, तुमच्या कमेंट्स यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पदातल्या सूत्र नंबर 8 तोपर्यंत धन्यवाद.